चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स। राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ। राजस्थान स्वीट्स, कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे, एसटी स्टँड समोर, महाजन सॉमिल, येवला रोड, कोपरगाव। शिवसैनिक असल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो प्रचारात वापरून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख आशुतोष मार्कंडे तसेच जिल्हा प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। अशा प्रकारे शिवसेनेचे नाव, नेते व चिन्हांचा गैरवापर करणाऱ्यांची माहिती पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून संबंधितांची शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात येईल। तसेच मतदारांची दिशाभूल व बेकायदेशीर प्रचार केल्याप्रकरणी संबंधित उमेदवारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसैनिकांनी आणि मतदारांनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नये तसेच अधिकृत मशाल चिन्हावरच शिवसेनेचा उमेदवार असल्याची खात्री करूनच मतदान करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सर्वांना सहस्नेह जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विधानसभा संपर्क प्रमुख आशुतोष मार्कंडे आज कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घ्यायला आले असता असे निर्देशनात आमच्या आणून दिले आमच्या उमेदवारांनी की आमचे काही जुने पदाधिकारी जे आता मशाल चिन्हावरनं निवडणूक लढवत नाहीयेत पण मतदारांमध्ये एक असा भ्रम निर्माण करत आहेत की आम्ही शिवसैनिकच आहोत पण आमचं चिन्ह वेगळं आहे। हे उमेदवार आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत चिन्ह जे मशाल आहे याच्यावर आम्ही दिलेले अधिकृत उमेदवार यांच्या विरोधात काही चिन्ह घेऊन उभा आहेत। आता आमचे शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला आणि प्रभाग क्रमांक सांगतो। प्रभाग क्रमांक 12 मधून श्री योगेश मोरे हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 15 मधून श्री गगन हाडा हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत मशाल चिन्हावर। प्रभाग क्रमांक 6 संदीप शेवाळे, प्रभाग क्रमांक 6 मधनच सौ सुनीता खैरनार हे आमचे सगळे मशालीवरचे अधिकृत उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे। जे आमचे शहर प्रमुख होते जे आता काहीतरी वेगळं चिन्ह घेऊन उभा आहेत हे आमचे अधिकृत उमेदवार नाही। सर्व शिवसैनिकांना कोपरगाव शहरातल्या ग्रामीण मधल्या म्हणजे मी सांगू इच्छितो, सनी वाघ जे आमचे माजी शहर प्रमुख होते, कालू अप्पा आवाड, विक्रमादित्य सातभाई, पद्मावती योगेश बागुल आणि रवींद्र कतले यांचा आमच्या पक्षाशी व आमच्या चिन्हाशी काही एक संबंध नाही। हे आमचे पक्षाचे म्हणजे मशालीचे अधिकृत उमेदवार नाहीत। ह्यांनी वेगळा चिन्ह घेऊन हे निवडणुकीला उभा आहेत। आमच्या अधिकृत उमेदवारांची मी तुम्हाला 4-5 नावं जी सांगितलं असेल तरी मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की बाबा आपण हुशारीने शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार असतील त्यांचं चिन्ह मशालच आहे आणि मशालच आहे, बाकी काही घेणं देणं नाहीये कुणाचं आमच्या पक्षाशी। ही अशा प्रकारे दिशाभूल होत आहे उद्धव साहेबांचे आणि आदित्य साहेबांचे फोटो वापरतात ते पण यांचं चिन्ह मशाल नाहीये। तरी मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण मशाल चिन्हावरच काय असेल ते आपलं मतदान, शिवसेना दुसरी नाही, शिवसेना म्हणजे मशाल, शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। तुम्ही जे म्हणताय का पक्षाचा त्यांचा तुमचा काही संबंध नाही पक्षाचा, हो, पण आता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे फोटोग्राफ्स आमचे लावलेले तो पक्ष म्हणून काय कारवाई करणार? आम्ही पक्ष म्हणून वरिष्ठांना यांची सगळी तक्रार गेलेली आमच्या उमेदवारांतर्फे, आमच्या जिल्हा प्रमुखांतर्फे। आता यांची लवकरात लवकर हकालपट्टी करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत। पण निवडणुकीत आमच्या उमेदवारांना जे मशालीवर उभा आहेत यांना नुकसान होऊ नये यांच्यामुळे, यांच्या गैरप्रचारामुळे, म्हणून आता ही प्रेस म्हणजे प्रेस घेत आहे की म्हणजे आपल्या हे मतदारांना माहिती व्हावी।
आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेसंदर्भात आमचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आणि मी आढावा बैठक निमित्त कोपरगावात मिटिंग लावली. आमची मिटिंग झाली असताना आम्हाला ह्या मिटिंगमध्ये काही गोष्टी आढळून आल्या. कधी आमचे शिवसेनेचे माजी पदाधिकारी, आज त्यांचा शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही, परंतु ते आज काहीतरी पक्षप्रमुखांचा आणि शिवसेनेचा बॅनर लावून मतं मागत आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आघाडी केली. पण आज त्यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली का आता भारतीय जनता पार्टीला आणि आघाडीला काही मतदान कुठं भेटत नाही. मग आता त्यांनी काय केलं, का एक शेवटचा पर्याय बघा का मग साहेबांच्या नावावर मतं मागायचे ठरवले. परंतु सुज्ञ जनतेला आम्ही आव्हान करतो का आमच्या कोपरगाव नगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश मोरे मशाल घेऊन उभे, त्याच्यानंतर गगन आढा मशाल चिन्हावर उभे, संदीपदादा शेवाळे मशाल चिन्हावर उभे, सौ सुनीता खैरनर हे मशाल चिन्हावर उभे. त्यामुळे प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. त्यामुळे ते धास्तवलेले लोक, त्यांचा कोणत्याही प्रकारचा पक्षाचा संबंध नाही. मी आज जिल्हा प्रमुख म्हणून आणि संपर्क प्रमुख म्हणून आम्ही दोघंही आज कोपरगाव पोलीस स्टेशनला त्यांच्यावर FIR पण दाखल करण्यात येत आहे. आणि कोपरगावांना आवाहन करतो का उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चिन्ह मशाल चिन्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. दुसरी एक एक आहे का आमचे कोपरगावचे नगराध्यक्षाचे उमेदवार सौ सपनाताई भरत मोरे यांना प्रचंड मतांनी मशाल चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून द्या, हे एक आवाहन करतो. आणि आजची परिस्थिती तुम्हाला एक सांगतो का यांच्यावर आज अशी परिस्थिती आली का तुम्ही बघा त्यांना आज काय परिस्थिती आली. भारतीय जनता पार्टीची आघाडी आहे आणि आघाडी असताना आम्हाला शिवसेनेच्या नावाने त्यांना मतं मागण्याची वेळ आली. याचा अर्थ कोपरगावकरांनी लक्षात आलंय का कोपरगावकरांनी यांना पूर्णपणे नाकारलंय. तेव्हा आज तुम्हाला सांगतो का शिवसेनेचा पूर्ण पॅनल बहुमताने निवडून येईल, ही आम्हाला अशी गॅरंटी आशा व्यक्त करतो. कालखंड गेला प्रचारामध्ये, आपल्याला कशा पद्धतीने आता नागरिकांचा प्रतिक्रिया मिळते आपल्याला? जी 2 तारखेची निवडणूक होणार होती तेव्हा अगोदरच खूप कमी कालावधी मिळाला होता आणि आता जी 20 तारखेला होणार आहे तो कालावधी वाढल्यामुळं प्रत्येक उमेदवाराला फेस टू फेस जाऊन भेटता येते आणि त्यांची प्रतिक्रिया, मतदारांची खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहे. आणि हे जो टाईम आपल्याला वाढून मिळाला याच्याबद्दल मी दोन्ही विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे माझ्या समोरचे त्यांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मला प्रचाराला वेळ मिळाला. त्यांचं जे आत्ता चालू आहे भांडणं एकमेकांविषयी, तर मी त्यांच्या दोघांचे आभार मानते की त्यांच्यामुळे ही 20 तारखेला निवडणूक गेली आणि त्याच्यामुळे मला जो वेळ मिळाला तो सत्कारणी लागतोय. अगोदर ज्या मतदारांपर्यंत मला पोहोचता नाही आलं ते आता मी 100% पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. दररोज प्रचार करताना मतदारांचा एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. मतदारांचं तेच म्हणणं आहे की तुमच्यासारखेच लोक आम्हाला पाहिजे, जे 24 तास अवेलेबल असतील, कधी फोन केला तर आमच्यासाठी येतील. आणि सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार असल्यामुळं सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे, त्याच्यामुळं एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय. काय नेमकं मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढताय, काय नेमकं विचार ही निवडणूक लढवत असताना माग 2 टर्मला मी नगरसेविका असल्यामुळं मला अनुभव आहे प्रशासनाचा, तिथलं काम करण्याचा, सभागृहातला. आणि त्यावेळेला जे प्रश्न होते ते अजूनही तसेच आहे, ते प्रश्न सुटलेले नाही. मग त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आपल्या कोपरगावच्या रस्त्यांचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न आहे, महिलांसाठी स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, महिलांसाठी रोजगाराचा प्रश्न आहे, आपल्या नगरपालिकेच्या दवाखान्याचा आरोग्याचा प्रश्न आहे, साफसफाई असेल, घंटागाड्या असतील, असे जे आपल्या जीवनाशी रोजचे निगडीत जे प्रश्न आहे ते सगळे आहे तसेच आहे, ते सुटलेले नाही. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आता जे प्रचार चालू आहे, दरवेळेस जी निवडणूक येते ती पाण्यावरच आपली निवडणूक होती. तर आपले अगोदरचे जे 4 तळे होते त्याचाच अजून जर त्याला व्यवस्थित केले असते तर 5 नंबरच्या तळ्याची सुद्धा त्या ठिकाणी गरज लागली नसती. पण चला, 5 नंबरचं तळ झालं, चांगलीच गोष्ट आहे. ते 5 नंबरचं तळ होऊन सुद्धा आज आपल्याला 5 दिवसांनी पाणी येतं, ते पण स्वच्छ येत नाही. त्याच्यामुळे माझा सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे माझ्या माता भगिनींसाठी
सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सगळं आपल्या पाण्याशी निगडीत आपले कामं असतात. आपला दिवसच चालू होतो पाण्यापासून. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तर तो प्रश्न मी सोडवणार आहे की महिलांना स्वच्छ आणि दररोज पाणी मिळालं पाहिजे. महिलांच्या आरोग्यासाठी घंटागाडी रोज आली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने जाते मी, कचऱ्याचे ढीग साचलेले असतात, काही ठिकाणी जनावरं मरून पडलेले असतात. मोकाट जनावरांचा सुद्धा फार प्रश्न आहे. कधी मोकाट जनावरं रस्त्याने चालताना सुद्धा डुकरं असतील, गाया असतील, कुत्रे असतील, यांचा सुद्धा मोठा प्रश्न आहे, तो सुद्धा सोडवायचा आहे. त्याच्यानंतर जो महिलांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे, एकही स्वच्छतागृह कोपरगाव शहरात नाही. तालुक्यात राहतो आपण, खेड्यावर सुद्धा स्वच्छतागृह आहे महिलांसाठी. जर आपण तिथं बाजारला गेलो एखाद्या खेड्यामध्ये, तिथं सुद्धा स्वच्छतागृह आहे. पण खेड्याच्या वर आपल्या शहराची अवस्था झालेली, एक सुद्धा स्वच्छतागृह महिलांसाठी नाही. तो सुद्धा प्रामुख्याने तो प्रश्न मी सोडवणार आहे. महिलांचे तर सोडवणारच आहे, पण पुरुषांचे जे स्वच्छतागृह आहे त्याची सुद्धा फार दुरावस्था झालेली, इतकी वाईट दुरावस्था आहे त्या स्वच्छतागृहांची. तर पुरुषांच्या बरोबरीनेच, महिलांच्या बरोबरीनेच पुरुषांचे सुद्धा स्वच्छतागृह अतिशय चांगल्या पद्धतीचे आपण करणार आहे. परत पार्किंगचा प्रश्न आहे. आपण रस्त्याने जातो, ट्रॅफिक जाम कशामुळे होते का? पार्किंग नसल्यामुळे ते ट्रॅफिक जाम होते. आपण जर कुठं जायचं असेल, आपण वेळेत तिथं पोहोचू शकत नाही. लहान मुलं, शाळेत सुद्धा पोरं सुद्धा आपल्या वेळेवर पोहोचू शकत नाही. खड्डे, परत धुळीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. धुळीमुळे इतके आजार होत आहेत लोकांना कोपरगाव शहरातल्या. तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, जाऊन बघा, फुल झालेले आहेत ते. हे कशामुळे झाले का? ते आरोग्य धुळीमुळे बिघडलेले आहे लोकांचं. आणि या ज्या वल्गना होत आहे ना, 3,000 कोटी आणले का किती कोटी आणले, हे गरिबांना, सर्वसामान्य जनतेला कोटी संघ काहीच घेणं नाही. जेव्हा विकास झालेला दिसेल ना गावाचा, तुम्हाला सांगायची गरजच नाही ना तुम्ही किती कोटी आणले, किती कामं केले. विकास काम बोलतं ना, आपलं काम बोलतं, आपल्याला सांगायची गरज नाही किती हजार आणले, किती कोटी आणले. तर हे जे सांगायची वेळ जनतेला येणार नाही. जनतेला मी आपल्या माध्यमातून आव्हान करते का येत्या 20 तारखेला मशाल या चिन्ह समोरचं बटन दाबून मी नगराध्यक्ष पदासाठी सौ सपना भरत मोरे आणि आमच्या पॅनलचे सर्वच मशाल या चिन्हावरचे उमेदवार, तसेच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरचे सुद्धा उमेदवार, यांना सगळ्यांना आपण निवडून द्याल आणि आपलं मतदान वाया गेलं नाही असं आपल्याला अभिमानाने वाटेल. कारण आपलं मत वाया जाणार नाही. आणि आज एक पुरस्कृत उमेदवार आम्ही केलेला आहे. त्यांची निशाणी हिरा आहे. अर्जुन मोरे असं त्या उमेदवाराचं नाव आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार अर्जुन मोरे यांच्या निशाणी हिरा आहे. तर हे सुद्धा आम्ही एक पुरस्कृत उमेदवार केलेले आहे. तर त्यांना सुद्धा 8 नंबर प्रभागातील लोकांनी जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यावं, ही पण एक मी अपेक्षा व्यक्त करते. आणि जनतेला कधी असं वाटणार नाही का आपलं मत वाया गेलं. त्यांच्या मताला पुरेपूर खरं उतरण्याचा प्रयत्न 100% मी करणार आहे. आणि कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलून स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करणार आहे. कारण आपण कुठं जातो, बाहेरगावी जर गेलं किंवा बाहेरगावचे आपल्याकडे लोक आले, आपल्याकडे एक सुद्धा गार्डन नाही, लहान मुलांसाठी नाही, वयस्कर लोकांसाठी नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला लहान मुलांसाठी गार्डन करायचे, वृद्ध लोक असतील, यंग जनरेशन असेल, त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक सुद्धा नाहीये. वारंवार याच्या अगोदर सुद्धा मी पत्र दिलेले आहे नगरपालिकेला, सभागृहात भांडलेले की जॉगिंग ट्रॅक पाहिजे. जिथं जॉगिंग ट्रॅकसाठी जागा सुचवली होती तिथं बाजार ओटे बांधून ठेवले. त्याचा कुठलाही त्या नागरिकांना, कोपरगाव शहरातल्या त्या बाजार ओट्यांचा उपयोग होत नाही. तो पैसा सुद्धा वाया गेला. तो पैसा आपल्याच करातून आपण भरलेला असतो. तर अगोदर लोकांचा विचार घेतला पाहिजे की कुठं काय केलं पाहिजे आणि नंतरच ते जो निधी आलेला असतो तो सत्कारणी लावला पाहिजे. इथून पुढे काम करत असताना दर 3 महिन्याला जनता दरबार घेणार आहे. महिलांसाठी विशेष वेगळा जनता दरबार राहील आणि जनरल सगळ्यांसाठी एक जनता दरबार राहील की जेणेकरून महिलांच्या सुद्धा समस्या तिथं सोडवल्या गेल्या पाहिजे आणि जनरल ज्या सगळ्यांच्या समस्या असतील त्या पण सोडवल्या जातील. आणि लोकांना, मतदारांना विचारूनच का कोणत्या भागात कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांना विचारून ते काम सोडवलं जाईल. असं मनमानी कारभार कुठेही होणार नाही. जे जनतेला अभिप्रेत असेल तेच कामं होतील, एवढं आपल्या माध्यमातून मी सांगते. निर्भीड न्यूज, योगेश टोके, कोपरगाव.